छत्तीसगड महाराष्ट्र सीमेवर महाराष्ट्राच्या सीमेपासून 15 किलोमीटर अंतरावर 2 दिवसापूर्वी मोठी चकमक झाली, ज्यात 31 माओवादी ठार झाले. ते घटनास्थळ घनदाट जंगल, चारही बाजूनं पहाडावर वेढलेलं आहे. अशा ठिकाणी न्यूज 18 लोकमत पोहोचलेलं आहे. मी स्वतः ग्राउंड झिरोवर आहे. हा बघा तुम्ही कसा भाग आहे. चारही बाजूला पहाडी आहेत, पर्वतरांग आहे, इंद्रावती नदी वाहते आणि घनदाट जंगल आहे. कालपासून मी या भागात फिरत आहे आणि नदी पार करून, इंद्रावती नदी पार करून या ठिकाणी मला पोचावं लागलं आणि आल्यानंतर 10 ते 12 किलोमीटरची पहाडाची चढाई केल्यानंतर मी घटनास्थळावर पोचलो आहे. हा संपूर्ण भाग आहे. या ठिकाणी माओवाद्यांचा मोठा कॅम्प होता, ज्यामध्ये कंपनी 10 असेल, त्यासोबतच काही लोकल दलम हे सगळे या ठिकाणी होते. त्या सगळ्या माओवाद्यांना सुरक्षा दलांनी घेरलं. 2 दिवसापासून त्यांनी विशेष ऑपरेशन राबवलं होतं. 1000 जवान होते आणि ही चकमक या ठिकाणी 3 ते 4 तास चालली आहे. भीषण चकमकीची साक्ष तुम्ही या ठिकाणी बघू शकता. कशा पद्धतीनं सगळं साहित्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माओवादी ज्या औषधांचा वापर करतात ते औषधं या ठिकाणी आहेत. मी तुम्हाला दाखवतो. वेगवेगळ्या पद्धतीचे डोळ्यात टाकणारे ड्रॉप असतील, इंजेक्शन असतील, असे वेगवेगळ्या पद्धतीचे औषध आहे. जेवणाचं साहित्य हे साखर आहे. आपण बघू शकता की माओवादी चहा बनवतात आणि साखरेचा वापर केला जातो. ही साखर या ठिकाणी पडलेली आहे. भांडे आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भांडेसुद्धा पडलेले आहेत आणि ही चकमक या परिसरातल्या काही मीटर भागात झालेली आहे. म्हणजे मोठी चकमक इथं झाली, त्यापूर्वी सेंट्रीसोबत खाली चकमक झाली होती. आम्हाला काही रॉकेट लॉन्चरसुद्धा पडून असलेले आढळले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही चकमक कशी भीषण आहे हे मी तुम्हाला दाखवतो. आपण या ठिकाणी बघा, ही कारतुसांचा खच पडलेला आहे. ही कारतुसं आहेत जी जवान किंवा माओवाद्यांकडून वापरण्यात आले असतील. अशा पद्धतीचे कारतुसं सगळीकडे पडलेली आहेत. म्हणजे चकमकीमध्ये दोन्ही बाजूने बेछूट गोळीबार झालेला आहे आणि ज्यामध्ये 31 माओवादी ही 4 ते 5 कारतुसं या ठिकाणी पडलेली आहेत. यावरून चकमक किती भीषण होती याची आपण कल्पना करू शकतो. महत्त्वाचं म्हणजे जेवणाचं साहित्य या ठिकाणी बघा. आपण तुम्ही तांदूळ आहे. माओवाद्यांचा कॅम्प होता, त्या कॅम्पमध्ये तांदूळ आणण्यात आलेले होते. सगळं भांडे बिंडे पडलेले, हे सगळं साहित्य आहे. मृतक माओवाद्यांमध्ये 31मध्ये 11 महिला होत्या, 20 पुरुष आहेत आणि त्याच्यामध्ये काही मोठे कॅडरसुद्धा आहेत. काही जणांची ओळख पटलायची आहे, 5 जणांची ओळख अजून पटलेली आहे. या वर्षातली ही दंडकारण्यातली सगळ्यात मोठी चकमक आहे. महत्त्वाचं म्हणजे हा इंद्रावती नॅशनल पार्क असा भाग आहे 2200 वर्ग क्षेत्रामध्ये पसरलेला भाग आहे आणि अशा या इंद्रावती नॅशनल पार्कमध्ये माओवाद्यांचे मोठे प्रशिक्षण केंद्र आहेत. हा सेफ झोन म्हणून ओळखला जातो माओवाद्यांसाठी, जिथं फोर्स पोहोचवणं शक्यच नाही आहे. आणि 2 सुरक्षित ठिकाण आहेत माओवाद्यांसाठी, एक अबू जमाड आणि एक हा इंद्रावती नॅशनल पार्क म्हणजे इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य. हा ठिकाण माओवाद्यांसाठी अत्यंत सुरक्षित आहे. अशा ठिकाणी सुरक्षा दलांनी काल घुसून ही कारवाई केलेली आहे. त्यामुळे 2026पर्यंत माओवाद संपवण्याच्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाला बळकटी देण्यासाठी सुरक्षा दल कशा पद्धतीनं प्रयत्न करत आहे हे तुम्हाला दिसून पडते. ग्राउंड झिरोवर एक्सक्लुझिव्हली नेटवर्क 18 आहे या ठिकाणी. म्हणजे मला कालपासून या ठिकाणी, मी रात्री या ठिकाणी या एका आदिवासी गावात मुक्काम केला. झोपडीत रात्री माझा मुक्काम झाला. मात्र जिद्द होती की घटनास्थळी पोहोचणं आणि ही बातमी आपण दाखवणं, ही चकमक नेमकी कशी घडलेली आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, टेकामेट्टा पहाडी, इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य प्रकल्प, छत्तीसगड.